मित्रांनो कसगाववाल्यांची नवीन खरेदी. हो केवढ्यात घेतलं? 41,000 घेतलं. बरं हा का? कसगावचे पंच आहेत का ते? हो चालेल. अण्णा बोलते. बरं मश माझ्या गॅस वाचत बघू द्या. 41 घेतले. हे बघा हे वाचत 41 घेतलं. ही पण दिली. बरं बोरटेक का? कुठं आलंय? कसगाव बोरटेक. बरं केवढं घेतले? 41 घेतले पण. अरे वा. म्हणजे कसगावला म्हणजे तुमचं बोरटेक गाव आहे त्यांचं कसगाव बरोबर आहे. 2 किलोमीटर अंतरावर बोरटेक. बरं हे पण 41ला. बबलू बोखंड तुमची किती करते आता? 7वी-8 होईल. अरे वा वा. मित्रांनो बबलू बोकड 7व्यांदा-8व्यांदा आले ते. बरं ठीक आहे. आता कुठल्या गाव चालले? कनाशीला चालले का? मित्रांनो कनाशीवाल्यांची खरेदी आहे. सरळ का सरळ का? केवढ्यात दिलं? 71,000 रुपये. 71,000 दिले. ही गाडीतली टॉपची खरेदी का विक्री? आता मित्रांनो गाडीतला टॉपचा विक्रा आहे आणि खरेदी कनाशीवाल्यांची 71,000ची. घ्या थोडं वाचायचं. 51 ग्रुप कनाशी. येऊ दे येऊ दे येऊ दे. या जवळ या. हो हो तुफान. चला उभा राहा फोटो काढू द्या. आता हे वासर कुठलं गाव चाललं? बोरणार. लोन बोरणार. कुणाल महाजन. बरं केवढ्यात घेतलं भाऊ हे? 51,000ला. 51,000. ठीक आहे घ्या. असं पुढे घ्या. सर मित्रांनो 51,000ला घेतलेलं आहे. हो गरम आहे. हो एक नंबर वस्तू आहे. वस्तू आहे. मित्रांनो हा पण वासर विकला आता यांनी. वस्तू 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 घोडा. हो माणसं संभाजीनगरचे ना? बरं केवढा घेतलं तुम्ही वासर? 61,000ला. मित्रांनो 61,000ला घेतले यांनी. चालतं ठीक आहे. अजून पहिले पण एक दिलंय का? कसं काय भाऊ पहिलं वासर? आता सेकंड तुमच्याकडे आले म्हणजे वासर भारीच आहे ना. बरोबर बरोबर. दुसऱ्यांदा तुमच्याकडे आलं म्हणजे वस्तू तुमचं पहिली भारू आहे. ही दुसरी वस्तू. ये हे पण दिलं मित्रांनो. आरण दिलं काय? एवढ्यात दिलंय. कोमल भाऊ प्रसाद भाऊ तिघांची गर्दी. अरे वा वा वा. भाऊ कसं घेतलं आता? 55,000ला घेतलं. तुमचं गाव कुठलं? शिंदी. घेणार आहे तुमचं तिघी मालकांचं नाव सांगा. बरं तिघी बी राहते. त्यांनी मुंबईला पाठवलं. त्यांना स्वतः बोललो होतं घ्या बाबा पण त्यांनी मुंबईला पाठवलं. मुंबईला नान करते. अच्छा हा बरं हे वासर. हा केवढा घेतलं तुम्ही? 51ला 55ला. बरं हा ये भाऊ इकडे इकडे या वाल्मिक बबलू भाऊ यांचे चिरंजीव आहेत लहान. बरं गणेशपूरचे. खुला झाला पाहिजे. हा डायरेक्ट युट्यूबला एवढा लाईक आले पाहिजे ना त्याला. बरोबर. काय नाव बाळा तुझं? काय? लवकेश कुशाल पाटील. केवढ्यात घेतलंय? 36. बरं चालेल ठीक आहे.
मित्रांनो वासर बघून घ्या. अर्र हे बघा बघा त्याच्याकडे बघा. लका भरला गुलालाचा. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, बबलू भाऊ सोनवणे यांची 12 नोव्हेंबर 2024 रोजीची म्हैसूर वासरांची गाडी ही आलेली आहे. तर गाडीमध्ये मित्रांनो कसे क्वालिटीचे वासर आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. वासरांचा चपळपणा, गरमपणा सगळी गोष्ट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता काही कस्टमर देखील आलेले आहेत वासरं घ्यायला. आज दिवसभर मित्रांनो कोणी ना कोणी वासरं घेण्यासाठी येत राहील. 2 दिवस मित्रांनो संपूर्ण वासरं हे सेल होऊन जातात. तर तुम्हाला लाईव्ह सौदा देखील दाखवणार आहे, कसं काय होणार लाईव्ह सौदा आणि टॉप किंमत आजची काय लागणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कमेंट्स ते सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी नवीन व्हिडिओ येतील. तर चला आता बघू, गाडी उतरवतो आपण. आता क्वालिटी वगैरे कसं काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. मित्रांनो, वासरं लांबून येत असल्या कारणाने बघा तुम्हाला लक्षात येईल तेवढाच तर त्यांच्यासाठी हा नारळीचा कुच्चीचा लावलेला आहे यांनी, म्हणजे खाली पायाखाली नरम असलं पाहिजे. लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे वासरांना देखील जास्त त्रास झाला नको पाहिजे. वासरे संपूर्ण तेवढं लांबून बँगलोरवरनं डायरेक्ट उभ्याच्या उभे येत असतात.
एक मिनिट इकडे 50,000 साईडले बांधले ना आपण नाही आपण साईडले बांधले बरं बरं बोला तुम्ही मित्रांनो 50 ला मागितलंय ना. घ्या ना बाहेर घ्या ना तुम्ही वस्त्र कोणते कोणते बाहेर घ्या ना बाहेर घ्या मजा आहे ना इथे नाही मजा नाही बाहेर घ्या 55 नाही एवढं लांब काही नाही 41 50 55 60 मध्ये होणार नाही કેટલે બી अरे 45 ऑनलाइन नाही पंढरपूर में गाडी सडल सडल 40,000 रुपये लोकच निघाले वासरू येते आपण बरं केवढं याच्या सांगून नको इच्छा नाही मारा दौडी थाप दिलं का तिकडचं दिलं केवढ्यात दिलं ते विचार केवढं दिलं आम्ही कुठे गिराईक हा 61,000ला कुठले तुम्ही संभाजीनगरचे बरं प्रॉपर संभाजीनगर बोरवाडी तांडा काय नाव तुमचं रवींद्र दादू थोडं तिकडे घे दादू तिकडे घे थोडं बघू दे बरं बघू दे कितीला घेतलं 61 का बघू दे कशी वस्तू घेतली 61ला घे थोडं पुढे घे मित्रांनो ही वस्तू घेतली 61,000ला दोन ठिकाणी सौदा चालू आहे इकडे एक तिकडे दुसरा वास्त्रात सौदा आहे ये वास्त्र आता याला एक कालला मागितलं दिला का ते कोणी घेतलं मामा ते मुंबईवाले बरं केवढं दिले 51ला ऑनलाईन दिला बरं म्हणजे इथं आल्यावर झालं इथं आलं तुम्ही इथं आणलं आल्यावर झालं मी इथून दाखवलं का ठीक आहे मित्रांनो इथं व्हिडिओ कॉल दाखवलं त्यांनी फोटो काढून पाठवले ना हा बरं मित्रांनो मुंबईला झाला त्याचा सौदा गाडी तुम्ही सगळे पुणेवाले होते गाडी फक्त तुम्ही इथे उतराव पंढरपूर मध्ये पण आबोने नाही उतरावची राहू द्या इकडे तिकडून फक्त गटवडच घेऊन यायचं काम होतं रोख फक्त गिरायकांना शब्द दिला तर गाडी येऊ राहिली बा म्हणून तू उतरवली नाही गाडी आपण आटला नाही द्यायचं तर तुमच्या जाऊ द्या माझी 63 कोटी तुमची 60 कोटी काही बोलतात का तुम्हाला केवढा आले मामा जाऊ बांधले दिलं बांध बोला बांधना बोलत नाही म्हणून बोलतो तुम्हाला 63ला हे 62ला
द्या 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 हो तांबडा द्या 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 साठला म्हणली बरं जाऊ दे 100 रुपये पण मोबाईल जेव मामा आता घ्या म्हणून काय जेव आता दे द्या बस दे त्यांच्याकडे फोटो काढा द्या चला तांबड्यावाले या समोर या द्या त्यांच्याकडे चला आता काय दादा घेतला आता केवढ्यात झाला आता 60 का 60ला देऊ मित्रांनो यांचं गाव तांबोळ आहे काय 3000 साठी जीव काढून राहिले शेट तुम्ही एक कामला ठेवा तुम्ही हा मग मी सोडत म्हणलो लाईव्ह मी काय बोलतो बोला ना ते आम्हाला माहिती अहो तुमच्याशीच बोलतोय बोला ना तुम्ही हो तुमचं ना माझं एक काम हो, करा. 49. तुमचं ना माझं हे ना 50ला दिला तुम्हाला जाऊ द्या बघा असू दे जाऊ दे. जाऊ दे. असू दे, जाऊ दे हा जाऊ दे दे पाणी. दिला त्यांनी मला दिला त्यांनी मित्रांनो ते पण मागत होते आणि इकडे हा झाला फोनवरती स्वतः झाला इथं आल्यानंतर फोनवर स्वतः झाला 51 50 आला वाटतं 50 नाही म्हणणार नाही मारा झालं दिला गेलं बबलू कसा तात्या बोंधाला दिला गिरडवाले या दादा समोर या कुठलं का या या कोणतं गाव तुमचं गिरडचे केवढ्यात घेतला आता 40ला घेतला का चालतं मित्रांनो 40,000ला घेतलं गिरडची इथे हे बघा 40ला घेतलं गिरड तुमचं बडगाव गिरड का होतं मित्रांनो 40ला दिलंय मित्रांनो 30ला मागितलं ते पुढचं वासर गेलं ते बापू हे वासर 30ला मागताय बोल अण्णा खाऊ घातल्याशिवाय काहीच नाही आपण कधी पहिलं तयार करायचं म्हणलं त्याला खाऊ घालू हा भेटले तुम्ही बरोबर आहे मी मान्य करतो वस्तू ऐका ना वस्तू चांगली झाल्या वस्तूचा दामच द्यावा लागतो चाल ना एवढं खर्च नाही तुम्हाला चांगलं माहिती नाही ते कमी जास्त ते माझे त्यांनी मला काही 35 जाळू दिसला नाही ते तुम्हाला 40 वरून बोलावं लागेल सगळं फोटो पण 40 वरून बोलावं लागेल ते 45 45 सगळे फोटो पण 40 वरून बोलावं सांगा ना 51,000 तेव्हा सुरू आणलं आता बांधलं ते हा बोला तुम्ही नेमकं मागा 31-35 नाही झाला मी ते त्या काय म्हणतो तुम्ही असं म्हणल्यावर काय बोलणार आहे बरं 45 नवीन सुरुवात पण वस्तू बी चांगली काढीन तुम्ही आज केली ना वस्तू जाडी ना मागून टिंगरा टांगरा द्या ना वासू ना गोडासारखं शरीर फेर वासू पुढे आलो गोडासारखं शरीर ना वासू शरीर द्या ना वासू भांडा द्या का वासू भांडा कोणता आहे असं नाही ना दिसतं देवानं माहिती देवानं वस्तू सगळ्या गोष्टी माहिती बाडबट्टा नाही घे मेन विषय असा आहे सारखंच नाही का बाडबट्टा नाही ना 31 आवडू दिसते नाही मला 32 द्या बोलू 5 द्या
बबलू हा, द्या द्या 35 द्या द्या 2 द्या वस्तू द्या का हा बबलू भाऊ 35 द्या नाही 35 द्या 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 अरे तेच द्या का तर पहिले सौदा द्या 35 ला मारा या रिटर्न नाही माझ्या साहेब शेप धरल्यावर या ओरिजिनल डायरेक्ट कोर आहे म्हणून बाजूला होतो किती खाऊ घाला मग मजा आहे हा बिगर खावा थोडी मग 65,000 न 66,000 न आता गेले 50 ते 55 असं थोडी वस्तू जी की ना क्वालिटी राहत या सफेद नाही या बॉयलर कोणत्या नाही त्या ओरिजिनल आहेत नाही हो ते 35 पण जेवणारा माणूस नाही बरं का बापू तुम्हाला चांगलं माहिती साध्या मी काढणारा माणूस ठेवणार मित्रांनो सकाळी गाडी आली होती 11 वाजेच्या सुमारास गाडी आली तर बबलू भाऊ बोला किती वाजतात आपल्या गाडीमध्ये आज 22 वाजता होती 22 होते तर 22 मधून आज किती दिले मग आपण 12 विकले 10 राहिले 12 विकले 10 राहिले क्या बात आहे मित्रांनो 12 वासरे तरी दिलेले आहेत आता मी तुम्हाला जे काही लाईव्ह सौदे दाखवलेत त्याच्यामध्ये तुम्हाला वासरे बघायला भेटतील आणि काही सौद्यांना मी नव्हतो कारण की माझ्या बकरींच्या देखील गाड्या काठवाडी शेडींच्या म्हणून माझं दोघींकडे थोडं इकडे तिकडे जाणं चालू होतं तर काय हरकत नाही बबलू आज आपल्या आईची किंमत काय लागली 71,000 आणि कमीत कमी काय लागली कमीत कमी 38 कमीत कमी लागली 37 लागली बरं ठीक आहे आता ही क्वालिटी आपल्याकडे आहे अजून तर यांच्या किमतीविषयी आपण फोनवर बोलशाल काही तर सांगितलं तर चालतं फोनवर बोलून तर असं म्हणलं असं पण काय अडचण बरं नाही. ठीक आपण देऊन टाकू काही विषय नाही आलं चला म्हणजे ज्या आहे घ्यायच्या किमती सांगा हां ये हे देऊन टाकू 40-41 काही 1,000-2,000 कमी जास्त तिकडे करू बरं हां इकडे ये हे बी त्याच दामात हे पण तेच दामात ये हे वासरू फायनल 38,000 बोलतो Final. कारण वासरू 35,000 बोलले त्यांना 35 ला मागून गेलेलं आहे बालकच्ची हा पालकची फायनल 38 ला बरं हे पेडा हे वासरू 45 हे वास्तू 45 ला हे वासरू लगेच गळा घालासारखं असं आहे बरं बरं काय चालतं ये हे आपण देऊन टाकू 38 38 ला ये चालतं इकडे हे बी देऊन टाकू 35,000 हे बी 35 ला इकडे हे देऊन टाकू 45,000 रुपये 45 ला हो इकडे ये हे वासरू 38 ला हे वास्तू 38 ला ठीक आहे ते दिले का मागचं नाही बाकी बरं त्याचं काय सांगता त्याच्या पायाला लागलेलं आहे जरा त्यामुळे ते आपण काही कोणाला देऊ नाही शकत बरं, गाडीत लागून गेलं तर गाडीत लागून गेलं बरं हे इकडचं हे देऊन टाकू 35,000 रुपये 35 ला हे सगळ्यात मोठं वासरू सगळ्यात मोठे हे हे 41-45 41 बेस हे दिले का इकडचे हा हे दिली गेली हे दिले गेले का हा. बरं हे घेऊन गेले का मग आता नाही हे उद्या परवा येतील उद्या परवा दिले. बाहेर दिले काही हा हे दिलंय मालखेड्याला मालखेडा कुठं आले हे येवलामध्ये येवलामध्ये बरं हे सिल्लोडवाल्यांना दिलंय सिल्लोडवाला आणि ते हे मुंबईला दिलंय मुंबईला दिले बरं ते केवढा दिलं तुम्ही तेव्हा सुद्धा दिलंय आपण 54,000 रुपये 54 ला आणि हे हे 61 61 ला आणि हे हे 51,000 रुपये 51,000 ओके तर मित्रांनो हा झाला इथला विक्रा आता खरेदीच्या ठिकाणी जे माऊली शेठ असतात आपण त्यांच्याशी बोलणार आहे की तिकडे खरेदी वगैरे कसं काय असते माऊली शेठ नमस्कार आता आपली जी खरेदी कुठली असते प्रॉपर तिकडची प्रॉपर म्हणजे आपण डायरेक्ट तामिळनाडूमध्ये जातो तामिळनाडूमध्ये जातो तामिळनाडूमध्ये प्रत्येक खेडं पाडी हां तिथून आपण जिथं राहतो ना आपण तामिळनाडूमध्ये हां तिथून आपण कमीत कमी 200-250 किलोमीटर लांब जातो आपण 200-250 किलोमीटर लांब जातं तिथे कार घेऊन वगैरे फिरतो जंगलामध्ये बरं तिथली खरेदी असते तिकडे खेडेपाड्यावर नाही खेडोपाड्यावरती आणि आपण घेताना डायरेक्ट घरगुतीच घेतो घरगुतीच का बाजारात आपण जातच नाही काय घ्यायला अच्छा डायरेक्ट घरगुती हां बाजारात आणि तिथं तिथल्या लोकांना पण माहिती झाली हां की घरी आल्यानंतर लोक चांगले पैसे पण देतात हां माल पण चांगला आणि गरज दिसते आपली ना आपण त्यांच्या घरी गेलो घ्यायला तर नाही ते चांगलाच माल ठेवतात ना घरी. अच्छा जे असं म्हणजे काही खराब खुराब असलं ना हम्म. तर ते स्वतः घेऊन बाजारात नेऊन विकतात ते लोक. बरं आणि जी क्वालिटी ती घरी ठेवतो असं क्वालिटी असते ती घरी त्यामुळे आपण क्वालिटी आपल्याला लागते त्यामुळे आपण घरीच जातो घरीच जातं बरं तरी आता बऱ्याच लोकांच्या कमेंट वगैरे आपलं लाईव्ह होते बघा आता जे बैलगाडा क्षेत्रामध्ये आहेत मग त्यांना काय वाटत नाही किमतीविषयी त्यांना माहिती की किमती आहेत पण जे कोणी लोक नवीन पाहतात तर नवीन पाहत असताना त्यांना असं वाटतं की किंमत खूप महाग होऊ राहिली तर का बरं असं म्हणजे तिकडचा खर्च वगैरे काय तुमचा तरी खर्च आपल्याला सगळ्या गाडीला कमीत कमी 1,00,000-1.5 लाखाच्या आतमध्ये खर्च येतो 1,00,000-1.5 लाखामध्ये बरं आता तुमच्या गाडीला प्रत्येक वेळेस आम्ही पाहत असतो जे नारळीचा जो कचरा असतो आपण ते
खालचं कचरा टाकायचं ना, हां त्या कचऱ्याचे आपण 1100 रुपये देतो. बरं. त्याच्यानंतर त्या दांड्या आहे ना, दांड्या, हां त्या दांडींचे आपण कमीत कमी 1000 रुपये देतो. दांडीचे 1000 रुपये. 1000 रुपये. बरं. साईडने जे पोतं असते ना, हां तिथं पोतं एक 100 रुपयाला आहे. हां एक पोतं 100 रुपयाला, 4 पोते असतात ते. बरं. ते 4 पोते त्याला लावतो आपण. हां प्लस मध्ये आपण तिथे अजून 4-5 आपण 4 किंवा 3च दिवस राहतो. हां एवढा चारा आपण म्हणजे 10 वासरांना वैरण पण नाही होणार. हां एवढा चारा तिथं 300 रुपयाला आहे. अरे त्यामुळे वा. हां 10,000 रुपयाचा चारा 3 दिवसात होतो. अच्छा. हा. बरं बरं. आणि प्रत्येक वेळेस तुमचे नवीन हे असतात कासरा वगैरे? कासरे मिसरे आपण म्हणजे ते शेतकऱ्याचं काहीच ठेवत नाही. शेतकऱ्याचं काही नसतं? काहीच नाही. आपण त्याची नात नूत सगळे मोरकी केसरी कुसरी म्हणजे बरोबर. शेतकऱ्याकडून आणल्यानंतर आपण त्याचं काहीच नाही ठेवत. घेतल्यानंतर शिंग बनवणं, खुरे बनवणं हा सगळा खर्च आपला? तेल नील लावून वगैरे सगळं म्हणजे शिंग मिंग सगळं. बरोबर. भरपूर खर्च होता त्या. आणि वरून अजून गाडी भाडं वेगळं? गाडी भाडं वेगळं. बरोबर. रस्त्याने परत ते बजरंग दलवाले काय पकडली अजून सगळं वेगळं. गाडी पकडली तर कमीत कमी 50,000 पैसे जागेवर द्यावं लागतं तेव्हा होत होते, नाही तर मग कामं अवघड आहे. ओके. तर मित्रांनो हे शर्यतीचे वासर आहे, तरीही रोडावर जर सापडली तर त्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. एवढ्या अडचणी असतात. आणि तामिळनाडूमधनं इथपर्यंत 40 गावमध्ये येणं खूप लांबचा पट्टा आहे. आपला किती घंट्याचा प्रवास असतो? रविवारी रात्री आपण 1 वाजता किंवा 2 वाजता गाडी भरतो रात्री. हां. आणि इकडे आपण गाडी मंगळवारी सकाळी तर 9:30-10 पर्यंत. अरे बापरे. बरं. आणि तोपर्यंत मध्ये वासर उतरवायचं कसं काय मग? वासर कुठे उतरवायची नाही. गाडी पण काय थांब नॉन स्टॉप? नॉनस्टॉप. अरे बाबा. फक्त जेवायला थांबलो. हां तेवढंच? सोमवारी सकाळी जेवायला एक ठिकाणी थांबतो, हां संध्याकाळी एक ठिकाणी थांबतो बरं. आणि डायरेक्ट मंगळवारी. काय बात आहे. मित्रांनो हा असा प्रवास आहे, कुठलीही गोष्ट सोपी नाही आहे. म्हणजे आता असं झालं की मला नकोसे झालं. कसे झाले तुमची हालत पूर्ण डाऊन झाली दिसते, एकदम आंतरपंचर झालेली दिसते हालत एकदम. मित्रांनो एवढं लांबून येणं आणि तो वासरं उतरवून त्यांच्या मागे पडणं आणि तो सौदा घडवणं आणि एवढं सगळ्या लोकांना तोंड देणं. माझं कंटिन्यू जसं इथून गेलं ना, शुक्रवारपासून शुक्रवार, शनिवार, रविवार हां हे 3 दिवस कंटिन्यू माझं काम असतं. बरं. खेड्यावर जायचं, वासरं आणायचे, उतरवायचे त्यांना. रात्री परत आल्यानंतर हे 10 आपण दिवस आणून ठेवतो. रात्री जर वासरू 10 वाजता आलं तर ते जर 10 वाजता आपण रात्री दावं चेंज करतो. बरं. एका दिवस खेड्यावरून 10 वाजता आलं ना, हां तिथं पिकअप आलं आपण सांगतो बाबा अशा ठिकाणी वासरू घेऊन ये. हां की आपण ती पिकअप लावलेली असते, ती लेट झाली. हां रात्री 10ला जरी आलं तर ते 10ला आपण ते दावं मिळून सगळं चेंज करून आपण सगळं चालू असतो रात्री. बरं. आणि जेवढे दिवस तुम्ही राहता मग तुमचं जेवण खाण्याची सोय कसं काय असते? जेवणाचं काय नाही, खिशात 2 लाख रुपये असले तर तिथं फक्त इडली डोसा हां. आणि भात खायचा बस? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही भेटणार नाही. काही भेटणार? 10 लाख रुपये जरी असले अच्छा तेच भेटेल. काही नाही. बरं. महाराष्ट्राच्या बॉर्डर मध्ये आल्यावर आपल्याला जेवण भेटतं थोडंफार. अच्छा अच्छा अच्छा. महाराष्ट्रामध्ये कधी येतो आपण? सोमवारी संध्याकाळी. म्हणजे ते महाराष्ट्रात नाही, आपण कर्नाटकमध्ये असतो. कर्नाटकमध्ये थोड्याशा लोकांना आपल्याकडचं जेवण आहे. बरोबर बरोबर. महाराष्ट्रात आपण म्हणजे रात्री 2च्या नंतरच एंट्री करतो. अच्छा. सोमवार रात्री म्हणजे मग बाकी ते 2-4 जेवढे दिवस राहतात तिकडे मग तेच खायचं इडली वगैरे? तेच दुसरं काय नाही. घरून चपात्या घेऊन जायला. हां तेवढं 1-2 दिवसात होऊन जातो. चालेल ठीक आहे. मित्रांनो असे असते खरेदी, सोपे नाही कुठली गोष्ट करणं, खूप अवघड आहे. तो आपल्यापर्यंत वासर येतं. बाहेर गावाला रोज पैसे 7 लाख रुपये 8 लाख रुपये खिशात घेऊन जाऊन दुसऱ्याच्या गावात राहणं तो रिस्क आहे, खूप रिस्क आहे. ठीक आहे मित्रांनो, मोबाईल नंबर दिलेला आहे, माऊली शेटचा पण दिलेला आहे आणि बबलू भोसावी दिलेला आहे. दोघांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आता हे जे गाडी इथं आली, गाडी आल्यानंतर हा सौदा ऑनलाईन झालेला आहे. म्हणजे उतरल्यानंतर त्यांना व्हिडिओ दाखवला